जय भीम, नमबुद्धाय मित्रांनो. मी बी आनंद. स्वागत आहे सर्वांचं आजच्या खास व्हिडिओमध्ये. खरं तर हा व्हिडिओ लवकर टाकायचा होता, परंतु दिवसभराचा कामाचा व्याप, त्यानंतर वेळ मिळाला आणि मग मी आता हा व्हिडिओ बनवतोय. तर आज आहे जागतिक पुस्तक दिवस किंवा वर्ल्ड बुक डे. तर त्यानिमित्तानं तुम्हा सर्वांना वर्ल्ड बुक डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज बोलणार आहोत आपण अशा एका महान व्यक्तिमत्वाबद्दल ज्यांनी पुस्तकांना आपला जीव मानला. हो मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकदा म्हटलं होतं की पुस्तकं ही माझी जीवनरेखा आहेत. पण हे फक्त शब्द नव्हते मित्रांनो, हा होता त्यांच्या आयुष्याचा पाया. चला, आज आपण बाबासाहेबांच्या पुस्तक प्रेमाचे 2 अनोखे किस्से जे फार कमी लोकांना माहिती आहेत ते ऐकूयात. ते तुम्हाला थक्क करतील आणि प्रेरणाही देतील. तर पहिला किस्सा मी तुम्हाला घेऊन जातो 1910च्या न्यूयॉर्कमध्ये. बाबासाहेब कोलंबिया युनिव्हर्सिटीत शिकायला होते. तिथं त्यांना एक दुर्मिळ पुस्तक हवं होतं, जॉन स्ट्युअर्ट मिल यांचं ऑन लिबर्टी. हे पुस्तक त्यांच्या स्वातंत्र्याच्या आणि समतेच्या विचारांना आकार देणारं होतं. पण ते पुस्तक कॉलेजच्या लायब्ररीत नव्हतं. मग काय, बाबासाहेबांनी न्यूयॉर्कच्या गल्ल्यांमध्ये पुस्तकांची दुकानं पालती घातली. त्यांच्या एका मित्रांनी सांगितलं की एका जुन्या बुकशॉपमध्ये ते पुस्तक मिळेल, पण तिथं रात्रीचं जावं लागतं. मित्रांनो, थंडी वाजत असताना रात्री 10 वाजता बाबासाहेबांनी त्या दुकानाचा पत्ता शोधला. पैसे वाचवण्यासाठी म्हणून ट्राम न घेता ते पायी चालत गेले त्या दुकानापर्यंत. आणि जेव्हा त्यांना पुस्तक मिळालं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. त्यांनी हे पुस्तक रात्रभर बसून वाचलं. त्यातून मिळालेल्या स्वातंत्र्याच्या कल्पनांनी त्यांचं आयुष्यच बदललं. हा किस्सा बाबासाहेबांनी आपल्या पत्रांमधून आणि त्यांच्या समकालीन मित्रांनी सांगितलाय. त्यामुळे आपल्याला त्यांची जिद्द आणि पुस्तकावरचं प्रेम कळतं. हा किस्सा आपल्याला काय सांगतो, तर बाबासाहेबांसाठी पुस्तकं म्हणजे एक कागद नव्हते, तर त्यातून त्यांनी आपल्या देशासाठी स्वातंत्र्य आणि समतेची स्वप्न उराशी बाळगली. आता दुसरा किस्सा आपण बाबासाहेबांचा पाहूयात की लंडनमधील पुस्तकांसाठी एक भाड्याची खोली. तर हा दुसरा किस्सा जो आहे मित्रांनो, तो 1916च्या लंडनमधला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत होते, पण त्यांचं खरं प्रेम होतं पुस्तकावर. त्यांनी अर्थशास्त्र, कायदा, बुद्धिझम, इतिहास अशा विषयावर इतकी पुस्तकं विकत घेतली की त्यांची राहायची खोली पूर्ण भरून गेली. मित्रांनो, आता ऐका खरी गोष्ट. बाबासाहेबांनी फक्त पुस्तकं ठेवण्यासाठी एक वेगळी खोली भाड्यानं घेतली होती. होय, त्यांच्या मित्रांनी विचारलं, बाबासाहेब एवढी पुस्तकं कशाला? तर ते हसत म्हणाले, ही पुस्तकं माझ्यासाठी ऑक्सिजन आहेत. यातूनच मी माझ्या लोकांसाठी लढण्याची ताकद मिळवतो. त्यांनी त्या खोलीत रात्री उशिरापर्यंत बसून नोट्स काढले, जे आजही त्यांच्या विचार प्रक्रियेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी अमूल्य ठेवा आहेत. हा किस्सा बाबासाहेबांचे जीवनीकार धनंजय कीर यांनी नोंदवला आहे. आणि त्यातून हे दिसतं की त्यांचं पुस्तकावरचं प्रेम किती अतुलनीय होतं. त्यांनी त्या काळात जमवलेली काही पुस्तकं आजही मुंबईच्या राजगृहामधल्या त्यांच्या ग्रंथालयात जपली आहेत. खरंच मित्रांनो, बाबासाहेबांनी पुस्तकातून मिळवलेलं ज्ञान त्यांनी आपल्या संविधानात आणि सामाजिक क्रांतीत उतरवलं. त्यांचं हे पुस्तक प्रेम आपल्याला काय शिकवतं बरं, की एक पुस्तक वाचून तुमचं आयुष्य बदलू शकतं. मित्रांनो, बाबासाहेबांचे हे किस्से आपल्याला सांगतात की पुस्तकं ही फक्त शब्द नसतात, तर ती एक शक्ती आहे. न्यूयॉर्कच्या रस्त्यावरून लंडनच्या खोलीपर्यंत बाबासाहेबांनी पुस्तकातून स्वातंत्र्य, समता आणि बुद्धी किंवा एकात्मता शिकवली आणि ती आपल्यापर्यंत पोहोचवली. या आजचा जो वर्ल्ड बुक डे आहे, त्यानिमित्त बाबासाहेबांना एक आदरांजली म्हणून आपण एखादं पुस्तक वाचायला घेऊयात, त्यातील ज्ञान आत्मसात करूयात आणि बाबासाहेबांना या निमित्तानं एक आगळं वेगळं अभिवादन देऊयात. जय भीम, टेक केअर.